श्री अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानाहून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे श्रीकृष्णा गेस्ट हाऊस. मागची रात्र आमचा इथेच मुक्काम होता. हे गेस्ट हाऊस एकदम नीट अँड क्लीन आहे आणि इथली माणसं मुख्यतः एकदम हेल्पफुल आहेत. तुम्ही अक्कलकोटला आलात तर डोळे बंद करून इथे राहू शकता. नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. आज आपण एक आध्यात्मिक रोड ट्रिप करत आहोत. या आध्यात्मिक रोड ट्रिपची सुरुवात आपली अक्कलकोट पासूनच झालेली आहे. अक्कलकोटमध्ये आपण छान फिरणार आहोत, जसे की वटवृक्ष मंदिर करणार आहोत आपण, परत समाधी मठ, सर्व करून आपण सोलापूरच्या दिशेने पुढे जाणार आहोत. सोलापूरमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन करून थेट पंढरपूर गाठणार आहोत. तर तुम्हाला ह्या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामींनी दिले. काही काही मित्र आहेत त्यांना अक्कलकोट द्या, मी सांगत नाही कोण येते, पण आहेत डेंजर. बाकी स्वामींनी आम्हाला सर्व दिलं, मित्रांना फक्त डोकं द्या. श्री स्वामी समर्थ. छान सुंदर असं आमचं दिव्य दर्शन झालेलं आहे. आरतीची वाट बघत होता. आरती झाल्यावर आम्ही इथून निघणार आहोत पुढे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फॉर्च्युनर सोडून ऑटोमधनं स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहे, कारण की आमचे लोकरे गुरुजी बोलले की फॉर्च्युनर पेक्षा ऑटोमध्ये मजा येणार, चला म्हणून. श्री स्वामी समर्थ. समाधी मठाचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालोय सिद्धेश्वर मंदिराकडे. लवकरच आता आपण सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचणार आहोत. सोलापूर येथील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ आम्ही आलेलो आहोत. आता दर्शन घेऊ. पण इकडचा नजारा खूप छान आणि मस्त आहे. तलाव खूप भारी आहे. इथला परिसर यांनी खूप छान आणि सुंदर ठेवलेला आहे. एकदम शांत वाटतं इथे खूपच. त्याला तर प्रसादा नक्की घ्या. तुपाचा लाडू आणि खोबऱ्याची वडी मिळते. ते खूप छान वडी मिळते. सिद्धेश्वरला आले तर हा प्रसाद मिस नका करू. आम्ही भरपूर घेतलेला आहे प्रसाद. छान मस्त सिद्धेश्वराचं दर्शन करून आता आम्ही पुढे पंढरपूरसाठी निघतोय. चला. एवढं सर्व फिरून फिरून भरपूर भूक लागलेली. सर्व जेवणाची वाट बघतायत. भूक लागली आहे. अरे जेवणाची वाट नाही बघत आहे. पहिले माणसं माकडं होती, हालत बघा, सर्वांच्या हातात मोबाईल, डोकं आला, मित्र बसले एका. काय बोलायचं नाही कोणाकडे बोलायला. सर्वजण मेरे पास आते थे खत्म तो नहीं हो जाएगा ना. वाडगं मोठं. जेवण तर तसं बेसिकच होतं, पण आपल्या मंडळीसोबत जेवणाचा आनंद एकदम द्विगुणित होत होता. आज आजी बोलला ना, तेव्हापासून मी विचारलं होतं हा काय बोलला. अजिंक्य तारा हॉटेलमध्ये आमचं जेवण झालेलं आहे. आता पुढे पंढरपूरसाठी निघतो आम्ही. भेटू पुढे. पंढरपूर हायवेवरच हे हॉटेल होतं आणि या हॉटेलपासून पंढरपूर देवस्थान फक्त 41 किलोमीटर आहे. 46 ते 50 मिनटं लागतात तुम्हाला इथे पोचायला. जबरदस्त असे हायवे आहेत. मस्त 101 सिनिक व्ह्यू तुम्हाला इथे या हायवेवरती बघायला मिळतील. पंढरपुरात पोचलो आत्ताच आणि आता फेमस असा गुळाचा चहा आम्ही घेतोय इकडे आणि आता थोड्याच वेळात दर्शनाला जाणार आहोत मंदिरात. रामकृष्ण हरी. आता आपण आलो आहोत पंढरपूर येथील विष्णुपद मंदिरात. मान्यता आहे की इथे भगवान विष्णूंच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. यात्रेकरू विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी किंवा नंतर
येथे जाऊन नमस्कार करतात, पाण्यात स्नान करतात आणि पायाच्या ठशांना वंदन करतात. हे चंद्रभागा नदीवरच्या घाटाजवळच आहे, मुख्य मंदिरापासून फार दूर नाहीये. एकदा इथे येऊन इथली शांतता अनुभवलीच पाहिजे. इथे असंख्य पक्ष्यांनी स्वतःचे घरटे करून ठेवलेले आहेत. फार छान असं आमचं विठू माऊलीचं दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्यात पाय ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नॉन सीझनला गेले असल्यामुळे आम्हाला पंढरपूर खूप शांत अनुभवायला मिळालं. हे देशपांडे बंधू शॉप, इथल्या महाप्रसाद अगरबत्तीला काही तोडच नाही. पंढरपूरवरून नॉन स्टॉप आम्ही खेड शिवापूरला डायरेक्ट इथे जेवणासाठी ब्रेक घेतलेला आहे. अख्खा मसूर सेंटरमध्ये आम्ही थांबलेलो आहेत. बघूया आता जेवतो आणि मग डायरेक्ट मुंबई. सकाळचे 4:30 झाले आणि आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो आहोत. खूप छान असा आमचा प्रवास झालाय. जाम मजा आली आणि जाम रोलर कोस्टर हा प्रवास होता. मस्त झाला हा प्रवास आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. कृष्ण हरी.